घडलेली आहे। थोडक्यात वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं आत्महत्या घडलेल्या आहे। कृषी विभागाला याच्यात गुणांकन दिलेलं आहे आणि या कृषी विभागाचं जर बघितलं तर या सरकारने आता 1 रुपयात पीक विमा बंद केलेले करण्याची घोषणा परवाच केली। निश्चित याच्यात भ्रष्टाचार झाला, पण भ्रष्टाचार होत असताना ज्या पद्धतीनं नवीन खरीप असेल, रब्बी असेल, वेगळे पिकं असतील, नगदी पिकं असतील, याला शेतकऱ्याचा वाटा 2% पासून 5% पर्यंत करण्याचा निर्णय झाला। भ्रष्टाचार झाला म्हणून पूर्णपणे पीक विमा योजना बंद करणं चुकीचं आहे आणि नवीन आता केंद्राने जे आदेश काढलेला आहे किंवा नियम केलेला आहे, पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर पीक विमा, मला असं वाटतं याच्यात कमीत कमी शेतकरी यांना काय बसतील अशा प्रकारची खबरदारी सरकारने घेतलेली आहे। हे सगळं करत असताना फक्त मराठवाड्यात कालपर्यंत 1 जानेवारी पासून 289 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत। 289 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे। विम्यामध्ये 10,000 कोटी रुपये कंपन्यांनी कमवले, विमा कंपन्यांनी, परंतु शेतकऱ्याला 2023चा खरीपाचा विमा आणि 2024चा सुद्धा मिळाला नाही, पण 2023चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाकी आहे। आणि राज्याचे मंत्री, कृषी मंत्री म्हणतात की कर्जाच्या रकमेतून किंवा पंतप्रधान सन्मान योजनेतून येणाऱ्या पैशातून शेतकरी लग्न व साखरपुडे करतात, अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याच्या कृषी मंत्र्याचं आहे। ॲग्रीस्टॅक नावाचं एक सॉफ्टवेअर आहे कृषी विभागासाठी। या ॲग्रीस्टॅकचं